हॅलो एव्हरीवन. 2 दिवसापूर्वी आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये झालेली हेअर स्ट्रेटनिंगची 5 तासाची ट्रीटमेंट मी तुम्हाला 1 ते 2 मिनिटात स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. सुरुवातीला या हेअरवर प्युरिफाईंग शॅम्पूने हेअर वॉश करून घेतले व ब्लो ड्राय व आयनिंग करून घेतली. त्यानंतर लॉरिया एक्स्ट्रा रेजिस्टंट क्रीम घेतली. केसांच्या छोटे-छोटे सेक्शनवर अप्लाय केली. क्रीम ॲप्लिकेशन करताना रूटपासून कमीत कमी अर्धा इंच सोडणे गरजेचे आहे, कारण ही क्रीम स्काल्पसाठी डॅमेजिंग आहे. ॲप्लिकेशननंतर 30 ते 40 मिनिटं वेटिंग टाईम ठेवणे आवश्यक आहे. वेट टाईमनंतर केसांची इलॅस्टिसिटी चेक करायची. केसांना लांब ताणून जर त्यातील बॉन्ड ब्रेक झाला असेल तर ते स्प्रिंगसारखा जागेवर राहतो, म्हणजेच समजायची आपली प्रोसेस पूर्ण झाली. त्यानंतर हेअर वॉश करून घ्यायचा. मास्क ॲप्लिकेशन ही करून हेअर वॉश करून टॉवेल ड्राय करायचे. त्यानंतर टॉप टू बॉटम ब्लो ड्राय देखील करून घेणे. ब्लो ड्राय करताना हेअर पूर्ण ड्राय करणे आवश्यक आहे. प्रोफेशनली हेअर स्ट्रेटनरनेच आयनिंग करायची. छोटे-छोटे सेक्शन घेऊन हाय टेम्परेचरवर आयनिंग करायची. आयनिंग प्रोसेसनंतर सेक्शन बाय सेक्शन न्यूट्रलायझर ॲप्लिकेशन करणे. न्यूट्रलायझर ॲप्लिकेशनचा टायमिंग 10 ते 15 मिनिटं वेटिंग टाईमनंतर हेअर वॉश करून घेणे. सिरम ॲप्लिकेशननंतर देखील ब्लो ड्राय, आयनिंग करणे आवश्यक आहे. कंप्लीट ट्रीटमेंटनंतर असा हा फायनल रिझल्ट आपल्याला भेटतो. तुम्हाला असे सर्व हेअर ट्रीटमेंट स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग, रिबॉन्डिंग करून घ्यायचे असेल किंवा शिकायचे असतील तर आमच्या इन्स्टिट्यूटला नक्कीच भेट द्या.